बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे जो हवालदार असतो तो आता बाहेर येऊन बघत असतो, हाल हवाल घेत असतो की बाहेरचं वातावरण नेमकं कसं आहे, बाहेर नेमकं काय सुरू आहे या सर्व गोष्टींचे। तर आता इकडे हाल हवाल घेता घेता सगळी लोक जेव्हा त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा तो पटकन आता तिकडनं निघून जातो। आता तिकडनं निघून हवालदार गेल्याबरोबर इकडे दादाला कळत नाही की नेमका हा हवालदार आला कशासाठी होता। दादा आता फार काही विचार करत नाही, कारण ऑलरेडी त्याच्या डोक्यामध्ये आता अवनीचं टेन्शन असतं। तर इकडे आता जे अवनीचे बाबा असतात म्हणजे देशमाने साहेब ते आता मोठ्या साहेबांना फोन करतात आणि आता ते तिथल्या ज्या सिनियर इंचार्ज असतात त्यांच्याकडे बोलायला देतच असतात, पण तेवढ्यात आता फोन कट होतो। त्याबरोबर अवनी लगेचच त्या सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात, काय झालं देशमाने साहेब, फोन कट झाला का? त्याबरोबर ते म्हणतात, हो फोन आत्ता जरी कट झाला असला तरी पुढचे 2 मिनटं तुम्ही वाट बघा, पुढच्या 2 मिनटात तुम्हाला फोन येईल। त्याबरोबर लगेचच आता त्या ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की ठीक आहे, येऊ देत ना देशमाने साहेब, येऊ द्या, कोणाचा फोन यायचा आहे त्यांचा फोन येऊ द्या, माझाही फोन सुरूच आहे, मी तरी बघते कोण फोन करतं ते, येऊ द्यात फोन। त्याच्यानंतर मग आता लगेचच त्या मॅडम म्हणतात की आता आपल्याला घाई करावी लागेल, जर वरून मला फोन आला तर मात्र आपल्या हातामध्ये काहीसुद्धा उरणार नाही आणि त्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं। आणि मग ते लोक आता आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करत असतात। त्याबरोबर मग देशमाने साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही हे जे काही चालवलं आहे ना ते अत्यंत चुकीचं चालवलेलं आहे, तुम्ही माझ्या मुलीचं लग्न अशा माझ्या मर्जीविरुद्ध नाही लावून देऊ शकत। त्यावर त्या ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की आता तर लग्न होणारच आहे देशमाने साहेब, आणि ते सुद्धा दरवाजा बंद करून लग्न आतमध्ये लागणार आणि दरवाजा तेव्हाच उघडणार जेव्हा लग्नाचे सगळे विधी पूर्ण होणार, समजलं का? त्याबरोबर मग देशमाने साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही असं बळजबरीने माझ्या मनाविरुद्ध माझ्या मुलीचं लग्न नाही लावून देऊ शकत। पण आता ती लोक देशमाने साहेबांचं काहीही ऐकून घेत नाही आणि आता ती लोक थेट दरवाजा बंद करून घेतात। आता दरवाजा बंद करून घेतला जातो। इकडनं अवनीचे बाबा ओरडत असतात की नका करू असं, अवनी अवनी बेटा थांब, नको करूस हे सगळं, अवनी नको, अवनी थांब, लग्न नको करू बेटा। पण अवनी आता काहीही ऐकत नसते, कारण मुळात आता अवनीच्या हातात सुद्धा काहीही उरलेलं नसतं। बाबा ओरडत असतात, अवनी थांब, अवनी नको करूस हे सगळं, अवनी अवनी बेटा थांब, पण अवनी आता काहीही ऐकत नसते, कारण अर्थात अवनीच्याही हातामध्ये काही नसतं। आता त्या ज्या सिनियर इन्स्पेक्टर असतात त्या अवनीला उभं करतात आणि मग आता दोघांच्याही हातामध्ये हार द्या असं म्हटलं जातं। दोघांच्याही हातामध्ये आता हार असतात। अवनीला बाबा हाक मारत असतात, अवनीचं मन बाबांकडे बघून वळतही असतं, पण आता ज्या सिनियर इन्स्पेक्टर असतात त्या अवनीचा हात पकडतात आणि अवनीला आधार देत समजावतात की नाही, आता ही वेळ नाही आहे। त्यानंतर मग आता लगेचच इकडे अवनी आणि राजा हे दोघं जण एकमेकाच्या समोरासमोर उभे राहिलेले असतात। तर त्यानंतर आता इकडे जो दादा असतो तो अवनीला हाक मारत असतो, तो म्हणत असतो, अवनी असं नको वागू, अवनी हे बघ स्वतःच्या हाताने वाटोळं नको करून घेऊस। अवनी दादाचं काहीही ऐकत नसते। तर आता ज्या इन्स्पेक्टर मॅडम असतात त्या हवालदार काकांना म्हणतात की अहो बघताय काय, चला या अंतरपाठ पकडा। त्यावर मग ते हवालदार काका म्हणतात की नाही नाही मॅडम, अहो असं कसं, मी मुलीचा मामा आहे ना, म्हणून मी मुलीच्या मागे उभा राहिलेलो आहे। त्याबरोबर इकडनं आता अवनीचे बाबा ओरडत असतात की नाही, चुकीचं चाललंय, हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही माझ्या मुलीचं लग्न माझ्या मनाविरुद्ध नाही लावू शकत, कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला सांगतोय तुम्ही हे सगळं नका करू, थांबवा, ताबडतोब थांबवा, आत्ताच्या आत्ता थांबा। दादासुद्धा ओरडत असतो की हे सगळं चुकीचं आहे, चुकीचं आहे हे सगळं, काय चाललंय तुमचं, हे बघा तुम्ही हे सगळं नाही करू शकत, तुम्ही आमच्या मनाविरुद्ध आमच्या बहिणीचं आमच्या मुलीचं लग्न नाही लावून देऊ शकत, तुम्ही थांबा, हे सगळं चुकीचं आहे, नका लावून देऊ हे लग्न, थांबा। त्याबरोबर मग आता बाबा हे म्हणत असतात थांबवा, हे सगळं थांबवा। तर दादा म्हणत असतो की मी तुम्हा सगळ्यांच्या नोकऱ्या घालवून टाकेन, लक्षात ठेवा, सोडा, नका करू माझ्या बहिणीचं लग्न वगैरे। त्याबरोबर मग हवालदार साहेब म्हणतात की अरे दादा, आमच्या नोकऱ्या घालवण्यापेक्षा, आमच्या नोकऱ्या खाण्यापेक्षा बहिणीच्या लग्नाचे लाडू खाणारे। त्याबरोबर सगळे हवालदार हसायला लागतात। त्याबरोबर बाबा अवनीला म्हणतात, बघ हसतायत लोक बापावरती, आता तरी हे सगळं थांबव। अवनी अगं तूच म्हणाली होतीस ना की तुला तुझं करिअर घडवायचं आहे, तुला तुझं फ्युचर बनवायचं आहे, म्हणून मग आता हे सगळं करण्याची काय गरज आहे, अवनी थांबव। पण अवनी काही थांबत नाही, कारण आता तिच्या हातात सुद्धा काहीही उरलेलं नसतं, कारण बाबासुद्धा तिचं काहीही एवढं ती समजावत असताना ऐकून घेत नसतात। त्यानंतर मग आता लगेचच इकडे
ज्या इन्स्पेक्टर मॅडम असतात त्या विचारतात, काय इथे आता मंगलाष्टका म्हणता कोणाला येतात? चला चला मंगलाष्टका घ्या पटापट. त्याबरोबर मग आता मंगलाष्टका कोणालाही म्हणता येत नसतात. मग बाबा म्हणत असतात की थांबवा थांबवा हे लग्न नाही होऊ शकत. तुम्हाला कळत नाही आहे का मॅडम? मी सांगतोय ते तुम्ही ऐका. हे लग्न थांबवा. माझ्या मुलीचं लग्न माझ्या मर्जीविरुद्ध नाही होऊ शकत. थांबवा हे सगळं, थांबवा हे लग्न. त्याबरोबर मग आता दादासुद्धा ओरडत असतो, अवनी थांब, अवनी नको करूस हे सगळं, अवनी हे सगळं करून तुला काहीही मिळणार नाही आहे, अवनी थांबव. बाबा म्हणत असतात, अवनी थांब, अवनी असं करू नकोस, अवनी हे सगळं करून तू स्वतःचं नुकसान करून घेतेस. पण अवनी थांबत नसते. तर आता त्या मॅडम म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, जर कोणालाही आपल्यापैकी मंगलाष्टका येत नसतील तर आपण एक काम करूया, आपण थेट मोबाईलवरती ऑनलाईन मंगलाष्टका लावूया, कारण आता मंगलाष्टका तर झाल्याच पाहिजे. त्याबरोबर मग आता मंगलाष्टका चालू करतात आणि आता सगळेजण मंत्रोपचार करत असतात. सगळ्यांच्या हातामध्ये आता अक्षता असतात. अवनी एका बाजूला उभी असते, राजा दुसऱ्या बाजूला उभा असतो. दोघंजण एकमेकांकडे प्रश्नचिन्ह असलेल्या नजरेतून बघत असतात. खरं बघायला गेलं तर दोघांनाही सुचत नसतं की हे सगळं आपल्याबरोबर जे होतंय ते योग्य आहे की चुकीचं. दोघंही फक्त बघत राहिलेले असतात, कारण बघत बसण्यावाचून दोघांच्या हातातही काहीही पर्याय नसतो. मग आता लगेचच इकडे दादा म्हणत असतो, चुकीचं आहे हे सगळं, चुकीचं आहे, तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, सोडणार नाही आहे मी तुम्हाला, समजलं ना? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मॅडम म्हणतात की चला चला पटापट विधी पूर्ण करून घ्या. इतक्यात आता साहेबांचा फोन मॅडमना आलेला असतो. आता साहेबांचा फोन आल्याबरोबर मग इकडे मॅडमना लगेचच सांगितलं जातं की उचला, तुम्हाला तुमच्या साहेबांचा फोन आला आहे ना, उचला, लवकर फोन उचला. त्याबरोबर मॅडम म्हणतात, नाही उचलणार नाही, कारण साहेबांचा फोन आलाय, पण आमच्या साहेबांचा फोन आलाय हो, माझ्या नवऱ्याचा फोन आलेला आहे मला, त्यामुळे आता तो सध्या मी घेणार नाही आहे. आफ्टर ऑल ड्युटी फर्स्ट असं म्हणतात ना, आणि माझ्यासाठी सुद्धा माझं काम खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी आता सध्या तरी फोन घेणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग मंगलाष्टका पुन्हा सुरू होतात. इकडे आता हार घालण्याची मंगलाष्टका होते. त्यावेळी मग आता राजा अवनीकडे बघत असतो हार घालण्यासाठी. बाबा ओरडत असतात, नाही नाही, माझ्या मुलीच्या गळ्यात हार नाही घालायचास, लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या गळ्यात हार घातलास तर नाही घालायची वरमाळा. पण आता शेवटी राजाकडे काहीही पर्याय नसतो आणि राजा आता अवनीच्या गळ्यामध्ये वरमाला घालतो. आता राजाने अवनीच्या गळ्यामध्ये माळा घातल्याच्या नंतर मग आता ज्या इन्स्पेक्टर मॅडम असतात त्या अवनीला म्हणतात, अवनी आता तू सुद्धा माळ घाल. त्याबरोबर मग आता अवनी ही माळ घालायला हात वरती करते. राजा अवनीकडे बघत असतो आणि मग आता अवनी राजाच्या गळ्यात माळ घालते. त्यानंतर आता मॅडम साहेबांना फोन करतात. आता तो फोन हा सिनियर साहेबांचाच असतो. मॅडम म्हणतात, अहो साहेब, दोन्ही मुलं 18 वर्ष पूर्ण सज्ञान आहेत, मग आपण काय करणार? अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. अहो लग्न तर आधीच लागून गेलं होतं. हो, तुम्ही कॉल करण्याच्या काही वेळ पूर्वीच लग्न लागूनही गेलं होतं. तुम्ही म्हणालात ना की देशमाने साहेब तुमचे खूप चांगले मित्र आहेत म्हणून. मग मी काय म्हणते, तुम्ही आता देशमाने साहेबांनाच सांगा ना की मुलीचं लग्न तर झालेलं आहे. मग उगाच रागराग करण्यापेक्षा आणि संताप करून घेण्यापेक्षा आता मुलीला चांगले शुभ आशीर्वाद द्या, मुलीचं लग्न स्वीकारा आणि मुलीला कौतुकाने आनंदाने घरात घ्या. काय वाटतं तुम्हाला साहेब? आफ्टर ऑल ती त्यांची मुलगी आहे ना. बरं चला, आता ठेवते मी साहेब, जरा कामात आहे. त्याबरोबर साहेब ठीक आहे ठेवा असं सांगतात. त्यानंतर मग इकडे आता मॅडम म्हणतात, अरे असे काय सगळे बघताय, मंगळसूत्र घालण्याचा विधी अजून बाकी आहे की, चला मंगळसूत्र आणा. त्याबरोबर मग आता मंगळसूत्र आणलं जातं. राजा आता अवनीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो. आता राजा म्हणत असतो की देवी आई, मी हे सगळं काही ह्यांना सेफ ठेवण्यासाठी करतो, माझ्या मनातलं हे खरं लग्न मी यांना खोटं म्हणून सांगतो. त्यानंतर मग आता राजा अवनीच्या कानात पुटपुटतो, काळजी करू नका, हे सगळं खोटं आहे, फक्त तुमचे बाबा इकडनं जाईपर्यंत हे सगळं काही आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यानंतर मग आता लगेचच इकडे हवालदार मामा म्हणतात की चला आता फोटोसुद्धा काढून घेऊया, नाही म्हणजे एवढं चांगलं लग्न लागलेलं आहे तर फोटो तर झालाच पाहिजे ना. फोटो लावा, फोटो काढा, पण ते क्राईम सीनचे काढतात तसे काढू नका, असं इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात आणि सगळे जोरजोरात हसतात. त्यानंतर लग्न लागतं आणि मग आता सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर विवान म्हणतो, मला हे लग्न मान्य नाही आहे, हे सगळं मी बघूच शकत नाही, हे लग्न होऊच शकत नाही. अवनी माझी आहे, अवनी फक्त माझी आहे आणि माझीच राहिली पाहिजे. अवनी हे काढ. आणि मग आता
तो अवनीच्या जवळ चाललेला असतो त्यावेळी आता समोर उभा असलेला राजा अवनी ह्याचा पटकन हात पकडते. त्याबरोबर राजा आता विवानच्या 2 थोबाडात ठेवून देतो आणि विवानला म्हणतो कीप मेंटेन सेफ डिस्टन्स. समजलं ना? आता माझ्या बायको आहेत त्या आणि माझ्या बायकोकडं बघायचं नाही आणि माझ्या बायकोला हात लावण्याचा तर विचारसुद्धा करायचा नाही. नाहीतर मी काय अवस्था करू शकतो ना ह्याचा तू विचारही करू शकत नाही. समजलं ना? त्याबरोबर मग आता लगेचच अवनीला हवालदार मामा म्हणतात, वा ग पोरी वा, नशीब काढलंस की, एकदम बॉडी बिल्डर नवरा मिळालाय तुला, काय ग. त्याबरोबर अवनी राजाकडे बघते. तसं लगेचच आता इकडे इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, अहो देशमाने साहेब, मुलीचं लग्न झालं आहे, मुलीला आशीर्वाद द्या. त्याबरोबर देशमाने साहेब म्हणतात, मुलगी? कोण मुलगी? कोणाची मुलगी? मला मुलगी? ओ अच्छा अच्छा, माझ्या मुलीबद्दल बोलताय का तुम्ही? काय नाव होतं बरं माझ्या मुलीचं? अवनी. अवनी अवनी नाव होतं माझ्या मुलीचं. एवढीशी होती, एवढीशी. तिचे सगळे हट्ट मी पुरवले होते. हां, तिच्या सर्व इच्छा मी अगदी आवडीने पूर्ण केल्या होत्या. खूप 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 लाडाकोडाने लहानाची मोठी केली होती मी तिला. तिला शिकायचं होतं ना तितकं शिकू दिलं होतं मी तिला. आता खरं तर तुम्हाला दाखवली असती हो माझी मुलगी, पण आता नाही दाखवू शकत मी तुम्हाला माझी मुलगी. अहो आत्ता अगदी अगदी काही मिनिटांपूर्वी मेली माझी मुलगी. त्याबरोबर अवनी म्हणते, बाबा. त्याबरोबर ते म्हणतात, हो काही मिनिटांपूर्वी मेली हो माझी मुलगी. आणि हे आहेत ना हे हवालदार मामा, यांनीच तर आणले होते ना हार. माझ्या मुलीच्या तिरडीला घालायला जे हार आणले होते ते ह्याच हवालदार मामांनी आणले होते. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, देशमाने साहेब अहो काय बोलताय तुम्ही हे? आज तुमच्या मुलीच्या आयुष्यातला एवढा सुखाचा क्षण आहे. आज तुमच्या मुलीने लग्न केलं आहे आणि तुम्ही हे असं काहीतरी अभद्र बोलून तिला श्राप कसले देताय? अहो लग्न केलं आहे तिने, शुभ आशीर्वाद द्या. त्याबरोबर आता देशमाने म्हणतात, तुम्ही मारून टाकलत माझ्या मुलीला. तुम्ही तिचं लग्न नाही लावलं. तुम्ही तिची तिरडी बांधलीत तुम्ही माझ्या मुलीची. मेली. देशमानेंच्या घरची मुलगी मेली. देशमानेंची मुलगी मेली असं म्हणत आता बाबा पुढे चाललेले असतात. इतक्यात आता बाबांना त्रास होत असतो. तर आता त्यांना त्रास होतो म्हणून मग लगेचच दादा त्यांना सावरायला जातो. अवनी आणि राजा पण पटकन पुढे सरसावतात. पण त्याबरोबर लगेचच बाबा अवनीला मागे सरकवतात आणि राजाला सुद्धा मागे धक्का देतात आणि म्हणत असतात, ए लांब राहायचं माझ्यापासून. हात नाही लावायचा मला, हात नाही लावायचा. सुतक लागलं आहे आमच्या घराला, आमच्यापासून लांब राहा. सुतक आहे आमच्या घराला. माझी मुलगी अवनी मेली, तिचं सुतक लागलं आहे आता देशमानेंच्या घराला सध्या. त्यामुळे देशमानेंच्या घरापासून सध्या लांब राहा. सुतक लागलं आहे ना, सुतक आहे. आता मी घरी जाणार आणि काय करणार माहिती आहे का? घरी जाऊन मी अंघोळ करणार. मी माझ्या मुलीच्या नावाची अंघोळ करणार हा देशमाने आज अवनीच्या नावाची अंघोळ करणार. आणि मग देशमाने साहेब लगेचच बाहेर येतात आणि मोठ्याने ओरडतात, अवनी मेली. देशमानेंच्या घरची मुलगी मेली, अवनी मेली. त्याबरोबर मग लगेचच ते त्यांच्या सगळ्या माणसांना म्हणतात, अरे चला गाडीत बसा, अवनी मेली, चला गाडीत बसा. त्यानंतर मग आता लगेचच सगळे गाडीत बसतात. त्याबरोबर बाबा दादाला म्हणतात, माझ्याकडे गाडीची किल्ली दे, मी गाडी चालवतो. दादा म्हणतो, नाही बाबा नको, मी आहे ना, मी चालवतो ना. त्यावर बाबा म्हणतात, अरे कशाला घाबरतोयस, तुला काय वाटतंय, मला काही झालंय का? मला काहीही झालेलं नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. तू दे मला गाडीची किल्ली दे, मी गाडी चालवतो. आणि मग बाबा तिकडनं गाडी घेऊन जातात. त्याबरोबर आता अवनी तिकडे बसून रडत असते. तसा लगेचच आता राजा हा तिला सावरतो आणि म्हणत असतो, मॅडम शांत व्हा. ओ मॅडम अहो शांत व्हा ना, नका ना अशा हारून जाऊ, शांत व्हा बरं. हां. आणि मग त्यानंतर तो तिला व्यवस्थित आणून बसवतो वगैरे आणि मग जरा पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या थोडं पाणी प्या. पाणी प्यायलात की नाही की जरा तुम्हाला शांत वाटेल, बरं वाटेल, घ्या पाणी घ्या. त्यानंतर मग आता राजा हा अवनीला पाणी देतो. आता पाणी वगैरे घेतल्यानंतर अवनीला थोडंफार बरं वाटतं. त्यानंतर आता जे हवालदार काका असतात ते राजाला बोलवून घेतात. राजा आतमध्ये येतो. त्याबरोबर तो विचारतो, हां साहेब बोला ना. त्याबरोबर मग आता ते हवालदार काका सांगतात, हे बघ हे मॅरेज रजिस्टर साहेब आहेत, यांच्याकडे तुमचं लग्न रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्याबरोबर राजा म्हणतो, रजिस्टर? त्याबरोबर आता ते म्हणतात की हो रजिस्टर नाही केलं लग्न तर कसं चालेल, लग्न रजिस्टर करावं लागेल ना, म्हणजे तुम्हाला दोघांनाही कोणीही धक्का लावू शकणार नाही, तुम्हाला दोघांनाही कोणीही हात लावू शकणार नाही.
त्याबरोबर तो रजिस्टर ऑफिसर सांगतो की घ्या इथे सह्या करा. त्याबरोबर मग आता राजा सही करतो. त्यानंतर ते ऑफिसर म्हणतात की आता मला तुमचं आधार कार्ड द्या. त्याबरोबर लगेचच राजा स्वतःचं आधार कार्डसुद्धा देतो. मग ते म्हणतात की आता मला इथे तुमच्या बायकोची आधार कार्डची गरज आहे, बायकोचं आधार कार्ड द्या. त्याबरोबर राजा म्हणतो त्यांचा आधार कार्ड तर नाही आहे माझ्याकडे, पण हां त्यांच्या आधार कार्डचा फोटो आहे, चालेल का? त्याबरोबर मग ते म्हणतात की ठीक आहे द्या, चालेल. मग आता लगेचच राजा हा अवनीच्या आधार कार्डचा फोटो त्यांना देऊन टाकतो. मग आता ते त्या फोटोचा व्यवस्थित जो काही त्यांना पार्ट पाहिजे असतो तो घेतात. त्यानंतर मग म्हणतात आता तुमच्या अर्धांगिनीला बोलवा, आता त्यांचीसुद्धा इथे गरज आहे. त्याबरोबर राजा म्हणतो त्यांची काय गरज होती इथे? नाही म्हणजे मला कळलं असतं तर मी त्यांना सांगितलं असतं ना. त्याबरोबर मग ते साहेब म्हणतात अहो असं काय करताय, लग्न झालं आहे ना तुमचं, मग लग्नानंतर तुमच्या दोघांच्याही सह्या लागतात, मग त्यांचीसुद्धा सही हवी आहे, त्यासाठी बोलवतो आहे. त्याबरोबर मग आता लगेचच हवालदार काका म्हणतात की मी काय म्हणतो आहे साहेब, नाही म्हणजे ती पोरगी लग्नाच्या मनस्थितीतच नाही हो, त्या पोरीची अवस्था खूप जास्त वाईट आहे, म्हणून आपण एक काम करूया का, आपण जाऊया का तिच्याकडे सह्या आणायला? त्यावर ते साहेब म्हणतात की ठीक आहे जाऊया. त्याबरोबर मग आता लगेचच राजा म्हणतो नाही नको, मी काय म्हणतो नाही साहेब, अवनी मॅडम सध्या कुणाला भेटण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, तर तुम्ही मला सांगा ना कुठे हव्यात तुम्हाला सह्या, मी घेऊन येतो त्यांच्याकडनं सही, हां मी घेऊन येतो, तुम्ही मला सांगा. त्याबरोबर मग ताबडतोब आता ते साहेब राजाला सांगतात की त्यांना कुठे सह्या हव्या आहेत. मग आता राजाने सह्या कुठे हव्या आहेत ऐकल्यावर तो अवनीकडे येतो आणि आता तो अवनीकडून सह्या घेण्यासाठी विचार करतो. काय करू आता, मॅडमना काय सांगू, मला कशाला हव्यात त्यांच्या सह्या, मला हेच लग्न त्यांना वाचवण्यासाठी करावं लागलं, पण आता जसं त्यांना वाचवलं ते माझ्यासाठी गरजेचं होतं, तसं आता माझ्या घरचे सेफ राहणंसुद्धा माझ्यासाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचं लग्न कायदेशीर सिद्ध होणं गरजेचं आहे. मला हे सगळं करावंच लागणार अवनी मॅडम, माफ करा, असं म्हणत आता राजा अवनीकडे चाललेला असतो. इतक्यात आता त्याला तिकडे देवी आईचा फोटो एका स्कूटरवरती दिसतो. मग आता राजा हा तो फोटो दिसल्याच्या नंतर लगेचच आता राजा देवी आईकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो मला माहिती आहे तुझ्या मर्जीच्या शिवाय कधीही आणि काहीही होत नाही, पण आता हे सगळं जरी तुझ्या मर्जीने होत असलं तरीसुद्धा आता काहीतरी कर, काही चमत्कार घडव आणि हे सगळं काही व्यवस्थित कर बाई, आता तुझ्याच हातात आहे सगळं. आणि मग राजा अवनीकडे येतो आणि अवनीला म्हणतो अवनी मॅडम तुमच्या सह्या हव्या तिथे. त्याबरोबर मग ती म्हणते सही कशासाठी? त्यावर राजा म्हणतो अहो मॅडम ते ह्या लोकांनी आपली मदत केली ना, म्हणून मग यांना म्हणजे नियम आहे म्हणून सह्या हव्यात, तर सह्या करायच्या ना. त्याबरोबर मग अवनी राजाकडे बघत राहते. राजा म्हणतो नाही नको नको नका करूया सह्या, काही हरकत नाही आहे, मी सांगतो त्यांना आम्ही नाही करत सह्या म्हणून. त्यावर अवनी म्हणते नाही करूया ना सह्या. आणि मग त्यानंतर मग अवनीसुद्धा राजाला सही देते. सही करून झाल्याच्या नंतर आता तो तिकडनं आतमध्ये जात असतो. राजा आता म्हणत असतो माफ करा मला हे सगळं तुमच्याशी खोटं बोलावं लागतं आहे, पण पर्याय नाही हो, आता घरच्यांनाही वाचवलं पाहिजेच की नाही. त्यानंतर मग आता राजा हा थेट तिकडनं आतमध्ये चाललेला असताना हवालदार साहेबच बाहेर येतात आणि हवालदार साहेब म्हणतात की काय रे मिळाली का बायकोची सही? त्यावर राजा सांगतो की हो साहेब घेतली बायकोची सही. त्याबरोबर मग आता हवालदार त्याला म्हणत असतो की चल बायकोची सही घेतली ना, आता तिला आतमध्ये घेऊन ये, आता आपल्याला तिचा थंबसुद्धा पाहिजे आणि तुमचा दोघांचा फोटोसुद्धा पाहिजे. राजा म्हणतो थंब आणि फोटो आता ते कशाला? त्याबरोबर मग ते सांगतात की अरे बाबा नियम असतात तसले, चल 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 लवकर तुझ्या बायकोला घेऊन आतमध्ये ये. त्याबरोबर मग राजा अवनीकडे येतो आणि अवनीला म्हणतो अवनी मॅडम त्यांना आपले थंब आणि फोटोसुद्धा पाहिजे, तर जरा येता का माझ्याबरोबर? त्याबरोबर अवनी राजाला म्हणते फोटो आणि थंब. त्यावर राजा म्हणतो मलाही माहीत नव्हतं, नियम आहेत त्यांचे तसे, प्रोटोकॉल आहेत, मला हे आत्ताच कळलं आहे आणि आपल्याला करावं लागेल ना. त्याबरोबर मग अवनी म्हणते ठीक आहे करूया आणि मग ती राजाबरोबर आतमध्ये येते. त्यानंतर मग आता ते जे रजिस्टर ऑफिसरचे साहेब असतात ते सांगतात की आता इथे अंगठा ठेवा तुमचा. अवनी अंगठा ठेवते. त्यानंतर ते म्हणतात ओके डन, राजा तुझा अंगठा ठेव. मग राजाही त्याचा अंगठा ठेवतो. मग ते साहेब म्हणतात की झालं आता एकत्र उभे राहा. मग ते दोघं एकत्र उभे राहतात, त्यांचा एक फोटो काढला जातो आणि मग आता ते म्हणतात की झालं. मग झालं म्हटल्याबरोबर अवनी तिकडनं निघून जाते. अवनी जाते खरी, मग आता राजा तिकडे एकटाच उरलेला असतो. मग लगेचच ते साहेब हाक मारतात एक्सक्यूज मी,
राजा थांबतो. त्याबरोबर ते साहेब राजाला म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन्स. राजा थँक्यू म्हणतो. त्यानंतर मग आता हवालदार मामा म्हणतात की अरे पेढे दे साहेबांना, लग्न केलंस ना तू, लग्नाचे पेढे दे. मग आता राजा तिथे ठेवलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधून पेढा देतो. त्यानंतर मग आता अवनीची पाठवणी करण्यासाठी तिकडनं सगळे पोलीस आलेले असतात. त्यानंतर आता सगळे अवनीला म्हणतात की नीट जा, सांभाळून जा. तर हवालदार मामा म्हणतात की अरे मॅडमचे आशीर्वाद घेतले की नाही, नमस्कार करा मॅडमना, त्यांच्यामुळे तुमचं लग्न पार पडलं. त्याबरोबर त्या मॅडम म्हणतात अहो नाही हो, एवढं काही नाही, असू दे. पण आता मग ते दोघंही त्या मॅडमना नमस्कार करतात. दोघंही सुखाने संसार करा, आयुष्यभर आनंदी राहा, असं त्या मॅडम म्हणतात. राजा म्हणतो बरं तुम्ही खूप मदत केली आम्हाला, आता येऊ का मग आम्ही. त्याबरोबर मग लगेचच ते मामा म्हणतात अरे थांबा, लगेच कुठं चालला. ओ मॅडम अहो ते हार आणा की. त्याबरोबर त्या कॉन्स्टेबल मॅडम हार घेऊन येतात. मग आता ते जे हवालदार मामा असतात ते सांगतात की अरे हे हार गळ्यात घाला, हे हार गळ्यात घालूनच गृहप्रवेश करायचा, माप ओलांडायचं, हे हार गळ्यात असले पाहिजे. अरे आज मानाचे हार आहेत ते तुमचे, घाला घाला गळ्यात घाला. ए पोरी अगं तू पण घाल की गळ्यात. त्याबरोबर मग अवनीसुद्धा हार घालते आणि राजाही हार घालतो. त्यानंतर मग दोघंही जणं जायला निघतात. आता दोघं जणं चाललेले असतात. अवनी सगळ्यांना स्माईल देते. राजासुद्धा सगळ्यांचा व्यवस्थित निरोप घेतो. राजा अवनीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. अवनी गाडीमध्ये बसते. त्याच्यानंतर राजाही जाऊन गाडीत बसतो. सगळे हवालदार आणि ज्या सिनियर इन्स्पेक्टर असतात त्यासुद्धा आता या दोघांनाही व्यवस्थित निरोप देतात. दोघंही आता तिकडनं निघून जातात. आता इकडे आपल्या इथे काहीतरी चांगलं घडलं याचा सगळ्यांना आनंद असतो. त्यानंतर मग आता अवनी घरी आल्यावर आता घरी अवनीच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. आता बार फटाकड्या वाजवून अवनीचं आणि राजाचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर अवनीचं औक्षण करून अवनीला घरात घेण्यासाठी नलू आलेली असते. नलू ही थोरल्या जावेचं कर्तव्य लग्न झालं नसलं तरी पार पडते आणि अवनीला औक्षण करून आता ती घरात घेते. आणि त्यानंतर मग आता सगळेच जण घरामध्ये आनंदी असतात. सगळ्यांनाच खूप भारी वाटलेलं असतं अवनीचं आणि राजाचं लग्न झाल्यामुळे. त्यानंतर मग आता सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. सगळेजण अवनीकडे बघून खूप खुश असतात खरं तर, कारण एवढ्या वर्षात बाईचा आशीर्वाद न लाभलेल्या घरामध्ये आज फायनली बाईची पावलं लागलेली असतात आणि तीसुद्धा राजामुळे लाभलेली असतात. आता राजा मात्र सगळ्यांकडे बघत असतो. अवनीसुद्धा सगळ्यांकडे बघतच असते. तिलाही काही कळत नसतं. तर बार फटाकड्या वाजत असतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रांगोळी पाडलेली असते आणि त्या सगळ्यातून अवनी आणि राजा पुढे येत असतात. अवनी राजाकडे बघत असते, राजा अवनीकडे बघत असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.